नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्टारग्राफी यूट्यूब चॅनलवर. मराठी मनोरंजन विश्वात काही नाती फक्त चर्चेत येत नाहीत, ती नाती लोकांच्या मनात घर करतात. आज आपण अशाच एका नात्याबद्दल बोलणार आहोत. एक अभिनेता, एक अभिनेत्री आणि अचानक समोर आलेली सौंदर्या. तो अभिनेता म्हणजे विशाल निमकर आणि ही चर्चा आहे त्याच्या आयुष्यातील खास व्यक्तीची. काही दिवसापूर्वी विशालने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओ साधा होता, पण त्यात भावना होत्या. त्या व्हिडिओमध्ये एक मुलगी होती, पण तिचा चेहरा दिसत नव्हता. चेहरा लपवलेला होता आणि कॅप्शन होतं, माझी सौंदर्या. इतकं साधं कॅप्शन, पण त्याने प्रचंड उत्सुकता निर्माण केली. काही मिनिटातच कमेंट्स सुरू झाल्या. लाईक्स वाढू लागले, शेअर्स वाढले. चाहते एकच प्रश्न विचारत होते, ही सौंदर्या आहे तरी कोण? काहींनी अंदाज बांधले, काहींनी नाव घेतली आणि एक नाव सतत समोर येत होतं, अक्षया हिंदळकर. अक्षया हिंदळकर ही मराठी चित्रपट आणि मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. साता जन्माच्या गाठी या मालिकेतून ते घराघरात पोहोचली. साधा स्वभाव, नैसर्गिक अभिनय आणि प्रेक्षकांची जोडलेली भूमिका. विशेष म्हणजे याच मालिकेत विशाल आणि अक्षयाचे एकत्र काम केलं होतं. सेटवर ओळख झाली, हळूहळू मैत्री वाढली आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. पण दोघांनी कधीच ते उघड केलं नव्हतं. नातं खाजगी ठेवलं होतं. पण अखेर तो क्षण आला. विशालने सगळ्या चर्चांना पूर्ण विराम दिला. त्याने अक्षयासोबतचा व्हिडिओ शेअर केला. यावेळी चेहरा लपवलेला नव्हता. दोघांचं प्रेम स्पष्ट दिसत होतं आणि विशालने एक शब्द वापरला. तो शब्द होता अर्धांगिनी. हा शब्द ऐकताच सोशल मीडियावर भावना उसळल्या. कलाकारांनी शुभेच्छा दिल्या, चाहत्यांनी प्रेम व्यक्त केलं. परफेक्ट कपल, ट्रू लव्ह, मराठी इंडस्ट्री गोल्स. आजच्या काळात जिथे नाती पटकन बदलतात, तिथे विशालचा हा शांत अंदाज, हा सन्मानाने केलेला खुलासा लोकांच्या मनाला भिडला. जावाजा नाही, दिखावा नाही, फक्त भावना. कधी कधी प्रेम मोठ्या शब्दात सांगावं लागत नाही. एक शब्द पुरेसा असतो आणि विशालसाठी तो शब्द होता अर्धांगिनी. या एका शब्दाने त्याने आपलं नाव परिभाषित केलं. अक्षय या फक्त त्याची प्रेयसी नाही, ती त्याच्या आयुष्याचा भाग आहे. ही प्रेम कहाणी अजून पुढे जाणार आहे. लग्न होईल, नवी अध्याय सुरू होईल. पण आजचा हा क्षण चाहत्यांसाठी खास आहे. कारण प्रेम खरं असेल तर ते शांत असतं आणि तेच प्रेम सर्वात सुंदर असतं. तुम्हाला विशाल आणि अक्षयाची जोडी कशी वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी सेलिब्रिटी अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.